मंदिरावरती धर्मध्वजा चढवण्यात आली। हा सुंदर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडला। भूमिपूजनापासून सुरू झालेल्या राम मंदिर उभारणीचा हा कळसाध्यायच म्हणायला लागेल। यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झालेले दिसले। राम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। तर भारतीयांनी जसं स्वप्न बघितलं होतं त्यापेक्षा भव्य राम मंदिर उभं राहिल्याचे उद्गार डॉक्टर भागवत यांनी काढले। ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं, ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है। ये ध्वज संकल्प है, ये ध्वज सफलता है, ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है, ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है। ये गुलामी की मानसिकता ही है जिसने इतने वर्षों तक रामत्व को नकारा है। लेकिन गुलामी की मानसिकता इतनी हावी हो गई कि प्रभु राम को भी काल्पनिक घोषित किया जाने लगा। साथियों, अगर हम ठान ले अगले 10 साल में मानसिक गुलामी से पूरी तरह मुक्ति पा लेंगे और तब जाकर के ऐसी ज्वाला प्रज्वलित होगी, ऐसा आत्मविश्वास बढ़ेगा कि 2047 तक विकसित भारत का सपना पूरा होने से भारत को कोई रोक नहीं पाएगा। जैसा सपना देखा था उन लोगों ने, रामदास स्वामी ने कहा था, स्वप्नी जे देखिले रात्रि ते ते तैसेची हो तसे। ऐसा सपना उन्होंने देखा था, बिल्कुल वैसा। और मैं कहूं कि उन्होंने जो सपना देखा था उससे भी अधिक भव्य और अधिक सुंदर ये मंदिर बन गया है। हमारे हृदय में वो निश्चय का सृजन करे, तपस का सृजन करे, ये शुभकामना मैं आप सबको देता हूं। 1990 साली लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथमधून रथयात्रा काढली आणि रामजन्मभूमी आंदोलनानं अधिक वेग घेतला। अलाहाबाद हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर मंदिर उभारणीचा मार्ग खुला झाला आणि गेल्या वर्षी मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। या सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार राहिलेल्या संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे जे आपल्या गेस्ट सेंटरला आलेले आहेत त्यांच्याकडनं या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात। विनयजी, आपलं स्वागत आहे। आणि आज राम मंदिराच्या कळसावरती धर्मध्वजा फडकवण्यात आली, यावेळी आपल्या भावना काय होत्या आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल। जसे की आजच्या दिवशी ज्यावेळी अयोध्येच्या रामलल्ला विराजमान जिथे झाले आहेत अशा भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरावरती धर्मध्वज त्याचं आरोहण होतं आहे, धर्मध्वजारोहण होतं आहे, त्यावेळी अर्थातच एक संकल्प पूर्ण झाल्याची भावना मला असं वाटतं की देशातल्या करोडो रामभक्तांच्या मनामध्ये आहे। आणि रामभक्त असं जरी मी म्हणत असलो तरीही करोडो भारतीय लोकांची भावना आहे, देशवासियांची भावना आहे। याचं कारण राम हे जे व्यक्तित्व आहे, श्रीराम हे जे काही एक आदर्श पुरुष असं आपण मानतो आणि सगळ्या प्रकारचे आदर्श मर्यादा पुरुषोत्तम असं ज्यांचं वर्णन केलं जातं, याचा अर्थार्थी जसा रामायणाचा आणि महाभारताचाही थेट संबंध केवळ एखाद्या उपासना पद्धतीशी किंवा केवळ हिंदू धर्माशी आहे असं मानण्याचं काही कारण नाही। रामायण, महाभारत, श्रीकृष्ण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत। म्हणजे कुणी अशी कल्पना करू शकतं का की भारतीय संस्कृतीची जी परिकल्पना आहे किंवा ज्याला आपण हल्ली फार शब्दप्रयोग रूढ आहे की आयडिया ऑफ इंडिया, त्या आयडिया ऑफ इंडियामधून रामायण आणि महाभारत दूर करा अशी कल्पना तरी करू शकतो का आपण? मग रामायण आणि महाभारत ज्या भारत नावाच्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे त्याच्या केंद्रस्थानी प्रभू श्रीराम आहेत, भगवान राम आहेत।
आणि त्यामुळे राम जन्मभूमीवरचं मंदिर बांधलं जाणं ही एक अत्यंत महत्त्वाची अशी ऐतिहासिक घटना आहे. राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये हा एक मैलाचा दगड आहे आणि तिथपर्यंत आपण पोहोचलो याची अतिशय कृतार्थ अशी भावना देशातल्या जवळजवळ प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्या भावनेचं प्रतीक या अर्थाने आज पंतप्रधानांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झालेलं आहे. बरं विनयजी, खरं आहे तुम्ही एक सांस्कृतिक प्रवास आणि त्याचबरोबर भारताच्या दृष्टीने या संपूर्ण घटनेचं महत्त्व काय आहे, तुमची स्वतःची भावना काय ते तुम्ही सांगितलं. पण थोडासा राजकीय प्रश्न विचारते की आज अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे, त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाचा यासाठी कसा फायदा झाला तेही आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. असं की राजकीय पक्ष हे लोकभावनेला साथ देण्याचं त्यांचं काम असतं आणि दुसऱ्या बाजूनी लोकांच्या विचार पद्धतीला आकार देण्याचं देखील काम असतं आणि ही लोकभावना होती. भारतीय जनता पार्टी काय उद्या कम्युनिस्टांनी जरी राम जन्मभूमी आंदोलनात उतरले असते त्यांनाही फायदा झाला असता. त्यांनी उतरायला हवं होतं खरं म्हणजे, पण ते उतरले नाहीत. ते आपलं निधार्मिकतेचं सोहळं सांभाळत बसले. त्यामुळे राम जन्मभूमीचा विषय हा लोकांच्या भावनेशी, लोकांच्या विचारविश्वाशी, लोकांच्या मानसिकतेशी हा इतका सख्खा संबंध असलेला विषय आहे की त्या विषयाशी जो जो राजकीय पक्ष स्वतःला जोडून घेईल आणि महाराष्ट्रातल्या काही पक्षांनी स्वतःला जोडून घेतलं. आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने त्यावेळी चर्चा झाली अयोध्येच्या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे त्या सगळ्यांनाच याचा फायदा होईल. पण माझ्या मते हा प्रश्न फायद्या तोट्याचा नाही आहे. हा प्रश्न देशाच्या अस्मितेशी जोडलेला आहे, देशाच्या भवितव्याशी जोडलेला आहे. कारण मी भवितव्याकरून म्हणतो की आपण आज विकसित भारताचा चर्चा पुढे नेतो आहोत, विषय सगळीकडे पसरला आहे. याची प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा ही भूतकाळातून मिळते. ही जी सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे भारतीय सभ्यता, हिंदीमध्ये सभ्यता म्हणतात, मराठीत दुसरा शब्द नसल्यामुळे मी तोच वापरतो. तर हा जो सभ्यतेचा प्रवास आहे, सिव्हिलायझेशनची ही जी जर्नी आहे ती नेहमी भूतकाळाकडून वर्तमानामार्फत आणि भविष्याच्या दिशेने जात असते. त्यामुळे आपण भूतकाळाशी आपलं नातं जे आहे ते तोडू शकत नाही, तोडण्याची गरजही नाही. तिथून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की याचा भारताच्या विकसित भारताकडे होणाऱ्या वाटचालीशी अतिशय सख्खा संबंध आहे. त्याचा स्वाभाविकरित्या, कारण तो विषय कोणीतरी उचलावा लागतो, तो भारतीय जनता पार्टीने उचलला आणि अतिशय निष्ठेने उचलला, परिश्रमाने उचलला. त्या मुद्द्यावर आमचा केंद्रातल्या सरकारातला जो सहभाग होता तो आम्ही एक प्रकारे दावणीला लावला होता आणि केंद्रातलं सरकार कोसळलं विश्वनाथ प्रताप सिंगांचं, पण आम्ही आमची भूमिका सोडली नाही. बर नक्कीच विनयजी, पण आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे असा आहे की अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है अशी घोषणा एकीकडे होती, तर दुसरीकडे प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधू नका असंही मागे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. आता या दोन गोष्टींची सांगड कशी घालायची, काय म्हणाल? असं आहे की आपल्या देशावरती ज्या पद्धतीने एकामागून एक परचक्र येत गेली आणि त्यातून जो काही विध्वंस या ठिकाणी झाला, त्यातनं विशेषतः त्या विचारसरणी किंवा ती धर्ममतं की ज्यांना असं वाटतं की माय वे इज हायवे, याच मार्गाने गेलात तर तुम्ही मोक्षापर्यंत जाल, बाकी कुठून जाणार नाही, अशा प्रकारची ज्याला आध्यात्मिक लोकशाहीच्या विरोधातली भूमिका ज्या उपासना पद्धतींची होती, इस्लामची भूमिका सामान्यपणे या पद्धतीची असते, त्यांचा कुफ्र सिद्धांत वगैरे आपलं सगळ्यांना माहिती आहे आणि कशा पद्धतीने मूर्ती भंजनाच्या संकल्पनेवरही त्यांचा विश्वास होता आहे हेही आपण जाणतो. अशा सगळ्या वास्तविक सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं तर या ठिकाणी, आणि केवळ याच म्हणजे आपल्याच भारतातच आहे असं नव्हे, पाकिस्तानात, अफगाणिस्तानात अशा अनेक या सगळ्या आपल्या पूर्वीच्या सांस्कृतिक भारतामध्ये ठिकाणं आहेत की जिथे आज मशिदी आहेत पण त्याच्या खाली पुरातन अशा प्रकारची शिवलिंग आहेत किंवा मंदिरं आहेत. पण हिंदू समाजांनी असं ठरवलं आणि हिंदू समाजाचं प्रवक्तेपण काळाच्या ओघामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे, विश्व हिंदू परिषदेकडे आलेलंच आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत विवेकाने, सारासार बुद्धीने असा विचार केला की काशी, मथुरा आणि अयोध्या ही जी तीन दैवतं आहेत, आणि खुद्द डॉक्टर राम मनोहर लोहियांसारख्यांनी या विषयावरती पुस्तकं लिहिली आहेत. शिव, राम, कृष्ण हे त्यांचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि अयोध्या, वाराणसी आणि मथुरा यांचा संबंध शिव, राम, कृष्ण यांच्याशीच आहे शेवटी. आणि त्यामुळे या तीन
आराध्यांच्या जन्मस्थानाविषयी, किंवा आता वाराणसी हे जन्मस्थान म्हणता येत नाही, परंतु त्याचं एक फार महत्त्वाचं स्थान आहे. त्या ठिकाणी असलेलं जे काही आमचं एक भावनिक अशा प्रकारचं नातं आहे त्या विषयाशी, ते तुम्ही सुरक्षित ठेवा, त्यासाठीची मान्यता आम्हाला द्या. त्या ठिकाणी असलेल्या मशिदींच्या जागी जी मंदिरं मुळात आहेतच तिथे, आज आपण पाहतो ज्ञानवापी मशिदीचे उत्खनन झालं तर सगळ्या प्रकारचे शिवलिंगाचे आणि अन्य अवशेष सापडले. मथुरेच्या बाबतीतही हेच आहे. अयोध्येत काय होतं आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे या तीनचा अपवाद केला पाहिजे अशी भूमिका खुद्द माननीय सरसंघचालकांनी देखील घेतलेली आहे. त्यामुळे यात विसंगती आहे असं मला वाटत नाही. त्यांची ही भूमिका मला असं वाटतं की देशाच्या भावनेशी एक प्रकारे सुसंगत आहे की या तीन महत्त्वाच्या स्थानांचा आपण अपवाद करूया, पण बाकी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मशीद आहे किंवा पीर आहे, दर्गा आहे, त्या ठिकाणी आमचं काही ना काही पवित्र स्थान होतं, अशा प्रकारचा अट्टहास करण्याची गरज नाही. आणि त्यातनं उगाचच स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव निर्माण होण्यासाठी आपण कारणीभूत होऊ नये. मला असं वाटतं एक विद्यार्थी म्हणून की त्यांच्या विधानाचा हा अर्थ आहे. त्यात कोणतीही विसंगती नाही. देशभावनेचाच एक प्रकारे पुनरुच्चार सरसंघचालकांनी केला आहे. बरं विनयजी, या संपूर्ण यात्रेमधले आपण एक प्रवासी होतात आणि त्यानंतर आजचा हा सोहळा तुमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा होता. त्यानिमित्ताने तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत, आम्हाला सुद्धा माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.